राहुल गांधी ही व्यक्ती पंतप्रधान पदाच्या योग्यतेची आहे का? काँग्रेससारख्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या पक्षात पंतप्रधान पदासाठी फक्त राहुल गांधी हा एकच चेहरा पुढे का केला जातो? यातून काँग्रेस पक्षातील गुलामीची मानसिकता स्पष्ट दिसून येते. पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधींचा आटापिटा बरीच वर्ष झाली आपण पाहतोय. हे महाशय परदेश दौरा करून आले की एखादा मुद्दा पकडून त्यावर चांगलंच रान उठवतात. बराच गोंधळ आणि वेडेवाकडे चाळे केल्यानंतर त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उलट त्यांच्यामुळे कुठंतरी राजकीय फायदाच झाल्याचं दिसून येतं. राहुल गांधी जेव्हा मोदींच्या विरोधात फेल होतात तेव्हा ते एक प्रकारे डिप्रेशनमध्ये गेल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून जाणवतं. पण हा माणूस पुन्हा परदेश दौऱ्यावर जातो आणि नवीन काहीतरी किडा डोक्यात घेऊन पुन्हा भारतात परततो. या डोक्यातील किड्यालाच मोदींनी दिमागी नक्षलवाद अशी उपमा दिली आहे. आज आपण यावेळी राहुल गांधी कोणता किडा डोक्यात घेऊन अमेरिकेतून भारतात परतलेत याविषयी सखोल चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सचिन खानेकर सचिन लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो. जेन झी नावाचा किडा, याला तुम्ही झुरळ किंवा कॉक्रोचसुद्धा म्हणू शकता. आणि हा किडा अमेरिकेतून भारतात 2 व्यक्ती घेऊन आलेत. 2 वर्ष अमेरिकेत राहून आलेले अभिजित दिपके 6 जून 2026 रोजी जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन सुरू करतात. 11 दिवसांनी म्हणजेच 17 जूनला राहुल गांधींचे छात्रों की गूंज अभियान कोटामध्ये सुरू होतं. त्यानंतर चालू अभियानातून राहुल गांधी 22 जूनला युरोपमध्ये जातात. 3 आठवडे मुक्काम करून पुन्हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर 13 जुलैला ते युरोपमधून परत येतात. भारतातील विद्यार्थी म्हणजे अमेरिकेतील भाषेत ज्यांना जेन झी म्हटलं जातं, त्यांचा वापर करून भारतातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कशा पद्धतीने खराब करायचं याचं ट्रेनिंग घेण्यासाठी तर राहुल गांधी युरोप दौरा करत नसतील कशावरनं. घटनाक्रम पाहिला तर आपल्याला हे बरोबर लक्षात येईल. अमेरिका आणि काही युरोपीय देश मिळून आशिया खंडातील वातावरण बिघडवण्यासाठी काही दिवसापासून सतत प्रयत्नशील आहेत. नेपाळ आणि बांगलादेशमध्ये त्यांनी याचे यशस्वी प्रयोगही करून पाहिले आहेत. नरेंद्र मोदींचा वाढता प्रभाव, रशियाशी असलेली भारताची घनिष्ठ मैत्री आणि भारतीय अर्थव्यवस्थेची सुधारित वाटचाल पाहता युरोपीय देश भारतासारख्या प्रगतीपथावर असलेल्या देशात राजकीय सत्तांतर करण्यासाठी राहुल गांधींचा मोहरा म्हणून वापर करत आहेत. 22 ऑगस्ट 2026 रोजी राहुल गांधी पुन्हा छात्रों की गूंज कार्यक्रमात पुणे येथे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला पोलिसांनी 30 अटींसह परवानगी दिली आहे. हा कार्यक्रम खरंच विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तयार करण्यात आलेला मंच आहे की देशातील तरुण, विशेषतः विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना सध्याच्या सरकारच्या विरोधात उभं करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा कुटील डाव राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसमार्फत आखला जातोय हे पाहणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या आधीच पुण्यात ABVP आणि NSUI आमने सामने आलेत. पुण्यातील कार्यक्रम विशेषतः विद्यार्थिनी आणि तरुण महिलांच्या प्रश्नांवर केंद्रित करण्यात आला आहे. या कार्यक्रमावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि झटापट झाल्याचं वृत्त सुद्धा समोर आले. ABVPकडून कार्यक्रमाच्या राजकीय स्वरूपावर आक्षेप घेतला जात आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की छात्रों की गूंज या राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्सला 25,000 रुपये देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आणि प्रमोशनल कंटेंट तयार करण्याची ऑफर दिली जात आहे. तरुणांना म्हणजेच विशेषतः विद्यार्थ्यांना स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापरून विद्यार्थ्यांच्या करिअरची वाट लावून राहुल गांधी यांचं करिअर करण्यासाठी त्यांच्या मातोश्री इटली कन्या सोनिया गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष जीवाचं रान करत असल्याचं स्पष्टच दिसतंय. काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते मंडळी आपल्या युवराजांच्या अतिउत्साही रूपाला पाहून खूपच जोशात काम करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेवट्टीवार, नाना पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ यांना तर आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटतंय. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची शक्ती यांच्यात संचारली आहे. सध्या ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर तोंडातून नुसती आग ओकत आहेत.
युवराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी ही नेते मंडळी देशातील तरुणांची आहुती द्यायला सज्ज झाली आहेत. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान बनण्याचं दिवास्वप्न उरात बाळगून देशाच्या तरुणाईच्या उरावर पाय देऊन पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आसुसलेले असताना नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे अशी काहीतरी खेळी करतील की राहुल गांधींना पुन्हा माइंड फ्रेश करण्यासाठी आणि नवीन किडा डोक्यात टाकण्यासाठी परदेशात जाण्याची वेळ लवकरच येणार असल्याचं चित्र दिसतंय. काही दिवसांपूर्वी एका महिलेला मीडिया पर्सनने प्रश्न विचारला की राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर तुम्ही काय करणार. त्या महिलेने म्हटलं की मी आत्महत्या करेन. तिचं हे उत्तर ऐकून हसावं की रडावं हा प्रश्न पडला होता. जी व्यक्ती सतत परदेशातील देशविरोधी शक्तींच्या तालावर नाचून पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत असेल आणि चुकून जर ते पंतप्रधान झालेच तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या अभियानाविषयी तुमचं मत काय आहे? विदेशी शक्तींचा यांना पाठिंबा असू शकतो का? अभिजित दिपके, राहुल गांधी या दोघांचे अमेरिका कनेक्शन आणि दोघांच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला काही राजकीय षड्यंत्र दिसतंय का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे राजकीय आशयाचे वास्तविक आणि तथ्य आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी सचिन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.